पोलीस वर्धापन दिनानिमित्त आयोजित सप्ताहात लातूर पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत। या उपक्रमात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात विविध चोरींच्या गुन्ह्यात रिकव्हर करण्यात आलेले सोने, वाहने आणि मोबाईल असा सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल लातूर पोलिसांनी मूळ मालकांना परत केलाय। आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या अनुषंगाने पूर्ण वीकमध्ये सेलिब्रेशन चालू होते। त्या अनुषंगाने आज हा शेवटचा असा कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये पूर्ण भरामध्ये हस्तगत केलेला जो मुद्देमाल आहे फिर्यादी यांचा, ज्याच्यामध्ये चोरीमध्ये गेलेला मुद्देमाल असेल, घरफोडी, रॉबरी, डेकॉइटी याच्यामध्ये गेलेला जो मुद्देमाल आहे, तो मुद्देमाल हस्तगत जो केलेला आहे पोलीस स्टेशन्सने वेगवेगळ्या टीमने, तो परत फिर्यादी आणि कंप्लेनंट्स यांना परत करण्याचा उपक्रम इथं आपण राबवलेला आहे। याच्यामध्ये आपण 29 वाहने दिलेली आहेत, ज्यामध्ये 18,60,000चा हा मुद्देमाल आहे। त्याचबरोबर 45 मोबाईल, 4 लाखाचे हे मोबाईल आहेत। त्याचबरोबर 19 सोनी चांदीचे दागिने, ज्यामध्ये 19 रफली लाखाचा एक मुद्देमाल आहे। रोख रक्कम 2 लाख रुपये आपण वापस केलेली आहे आणि इतर 48,000चे आपण मुद्देमाल वापस केलेला आहे, ज्याच्यामध्ये टेकून रफली 49 लाखाचा मुद्देमाल आपण इथे परत केलेला आहे। अनेक इथे कंप्लेनंट्स इथे आले, त्यांनी स्वतःचाही मनोगत व्यक्त केलेला आहे। याच ओकेशनचं औचित्य साधून आपण एक बेसिक जनजागृती क्राईम प्रिव्हेंशनसाठी इथं केलेली आहे। या पूर्ण उपक्रमामध्ये वर्षभरामध्ये आमच्या ज्या वेगवेगळ्या टीम्सने काम केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे कामगिरी लातूर पोलीसची चालत राहील याची मी आशा करतो। धन्यवाद।